नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ऐश्वर्या आणि सयाजीरावने इथे सारंगला वेड्यात काढून एक ॲप बनवायचा आहे आणि त्यासाठी आशीर्वाद बंगला गहाण ठेवून कर्ज घ्यायला लावलेलं असतं। पण या सगळ्याचे परिणाम मात्र खूप भयानक होणार असतात आणि त्यामध्ये अडकणार असते ती म्हणजे ऐश्वर्या आणि सयाजीराव। ऐश्वर्यापेक्षा पण सयाजीराव त्यामध्ये अडकणार असतात, कारण जामीनदार म्हणून सयाजीरावने सह्या केलेले असतात आणि सयाजीराव त्यामध्ये पुरते अडकलेले असणार आहेत आणि त्यांची मात्र वाट लागणार आहे। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर सयाजीरावने ओवीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि मग ओवीला इकडे सारंग कशा पद्धतीनं वाचवतो। त्याचबरोबर प्रॉपर्टी ही म्हणजे आशीर्वाद बंगला हा जानकीच्या नावावर आहे आणि त्यामुळं ऐश्वर्याची आणि सयाजीरावची वाट लागणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे सयाजीरावने खूप मोठं कांड सुरू केलेलं असतं, कारण सयाजीरावने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी ह्या रणदिवेंना मी उद्ध्वस्त करणार आहे आणि त्यासाठी त्याचा हा सगळा डाव चालू असतो। आणि मग त्याने इकडे सारंगला उल्लू बनवत सारंगला अक्षरशः मूर्खात काढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सयाजीरावची साथ देत असते म्हणजे ती ऐश्वर्या। आता मला सांगा, जेव्हा जानकी ऋषिकेशने ॲप काढलं तेव्हा जानकी ऋषिकेशकडे खायला तरी पैसे होते का? आणि तर सयाजीराव या मूर्ख सारंगला सांगत आहे की ॲप काढायचा आहे आणि त्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा आपण घर विकून घ्यायचा आहे, घर गहाण ठेवून पैसा कमवायचा आहे हे सांगितलेलं असतं, कारण फंड गोळा करणं गरजेचं आहे। सारंग म्हणत असतो पण मला घरातल्यांशी बोलावं लागेल, कारण एवढा मोठा निर्णय, घर गहाण ठेवण्याचा निर्णय मी नाही घेऊ शकत। तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग असं काय करताय तुम्ही, अहो करून टाका सया, कारण काहीही झालं तरी हे घर आपल्याच नावावरती आहे ना, घर आहे, जमीन आहे, कंपनी आहे, हे सगळं आपल्या नावावरती आहे, तर काय प्रॉब्लेम आहे। आणि मग ती सारंगला वेड्यात काढते आणि तेवढ्यावर सारंग ऐकत नाही। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ऐश्वर्या मात्र इकडे ठरवते, सारंगला सांगू लागते की एकदा का घर आपण गहाण ठेवलं, नवीन ॲप काढलं, कंपनीचा फायदा झाला की आपण त्यांचे पैसेही फेडूया आणि त्याचबरोबर बाकीच्याही गोष्टी करूया, कारण काहीही झालं तरी ही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे जे घराचे पेपर आहेत ते आपण सोडवून घेऊया, हे सगळं सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऐश्वर्याच्या या बोलण्यामध्ये येतो तो म्हणजे सारंग। सारंगला वेड्यात काढलेलं असतं आणि सारंग या गोष्टीसाठी तयार होतो। सारंग म्हणतो की ठीक आहे करूया, आणि सारंगला कळायच्या आत तर त्याच्या पुढे पेपर ठेवलेले असतात आणि त्याच्यावरती सह्या झालेल्या असतात। सारंगला सुरुवातीला वाईट वाटत असतं, त्याला वाटत असतं नाही, मी हे अशा पद्धतीनं नाही केलं पाहिजे, कारण घर माझं नाही आहे, ते नानांचे, आईचं आहे, आपण या सह्या नाही केल्या पाहिजेत। पण सारंगने सह्या केलेल्या असल्या तरीही त्याचा काहीही उपयोग नसतो, कारण काहीही झालं तरीही ऐश्वर्याने बनवलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे ते घर सारंगच्या नावावर असतं आणि ही गोष्ट सयाजीराव आणि त्याचबरोबर ऐश्वर्या विसरलेले असतात, कारण त्यांच्या लक्षात आलेलं नसतं की ते घर जरी आत्ता सारंगच्या नावावर असलं तरीही त्या घरावरती त्यांचा तेवढा अधिकार नाही आणि हे सगळं घडत असतं। आणि त्याचबरोबर ते स्वतःच वेड्यात निघालेले असतात, इथे रणदिवेंना लुबाडायला निघालेले असतात, पण त्यांचीच आता नाचक्की झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सारंगने हे सगळं आता ठरवलेलं असतं आणि ऐश्वर्याने त्याच्या सह्याही घेतलेल्या असतात। इकडे अवंतिका ही जानकीला फोन करते आणि जानकीला सांगू लागते की माझं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, कारण ह्या वर्षी माझी पहिली संक्रांत आहे, तर हळदी कुंकू ठेवलेलं आहे, तुम्ही कंपल्सरी जानकीवहिनी यायचं। जानकीवहिनी म्हणते माझ्या धाकट्या जाऊबाईंचा हळदी कुंकू आहे आणि मी येणार नाही, असं होईल का, मी येणारच आहे आणि भरपूर तिळगुळाचे लाडू घेऊन येणार आहे बरं का, असं जानकी सांगते। हे सगळं प्लॅनिंग ऐकते ती म्हणजे ऐश्वर्या। ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो आणि त्याचबरोबर नानांना इकडे सुमित्रा सांगत असते ते म्हणजे की आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर पतंग उडवायची ही स्पर्धा आपण ठेवूया। नाना तिथं असतात, त्याचबरोबर ओवीही आलेली असते, ते सगळेजण बोलत असतात। इकडे ऐश्वर्याने तर पूर्ण डावच आखलेला असतो की काहीही झालं तरीही आपण हे जे काही केलेलं आहे त्या सगळ्याचा
जे अवंतिकासाठी केलं गेलेलं आहे ते उद्ध्वस्त करायचं आहे. अवंतिकाला या सगळ्याचा त्रास झाला पाहिजे हे तिनं ठरवलेलं असतं. आणि मग तिने अवंतिकासाठी आणलेले दागिने वगैरे मोडून टाकलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे सुमित्रा आणि नानांचं बोलणं ऐकलेलं असतं. उद्या इकडे ओवी येणार असते, त्याचबरोबर जानकी येणार असते आणि पतंग उडवायची स्पर्धाही ठेवायची असते. या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि मग इकडे जानकीचं सुमित्राचं त्याचबरोबर नानांचं आणि ओवीचं बोलणं ऐकलेलं असतं. आणि मग ऐश्वर्या ठरवते की यांना आपण उद्ध्वस्त करायचं. आता उद्याचाच मुहूर्त काढायचा, डॅडाला सांगायचं आणि त्या ओवीलाच संपून टाकायचं. म्हणजे ती ओवी या घरात आली नाही तर ती जानकी या घरात येणार नाही आणि सगळं जे काय होणार आहे ते आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे असा तिचा प्लॅन ठरलेला असतो. ती तिच्या डॅडाकडे जाते आणि त्याला सांगू लागते. परंतु सयाजीराव पण मूर्ख असतो. त्याला मात्र काडीची अक्कल नसते. त्याला असं वाटत असतं की तो स्वतःच खूप शहाणा आहे, पण त्याच्यापेक्षाही शहाणे हुशार हे नाना असतात. आणि नानांनी बरोबर सयाजीरावची वाट लावायचा प्लॅन केलेलाच असतो. इकडे सयाजीराव मात्र म्हणत असतो की ठीक आहे, आजच आपण त्या सगळ्याचा बार उडवायचा आहे. हे सयाजीरावने ठरवलेलं असतं. ओवीला आपण संपून टाकूया, कारण इकडे ती त्रास देत आहे, सारखी रणदिव्यांच्या घरी येते, तर आपण तिला संपून टाकूया. हा विचार आता सयाजीने केलेला असतो आणि सयाजी या सगळ्याच्या बाबतीत अगदी शातीर दिमाखाने काम करत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सयाजीची वाट तर लागलेली असते, पण त्याला मात्र माहिती नसतं इकडे नाना असतात आणि इकडे सारंगला राहून राहून वाटत असतं की आपण चुकलेलो आहोत, आपल्याकडून काहीतरी चूक घडली आहे. या गोष्टीचा त्रास मात्र सारंगला होतच असतो. सारंगचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मी घरातल्यांपासून हे सगळं लपवायला नको आहे. काही असलं तरीही ही गोष्ट मी माझ्या घरातल्यांना सांगितली पाहिजे. हा विचार सारंगच्या डोक्यात आलेला असतो आणि सारंग म्हणत असतो की नाही, मला घरातल्यांना सांगितलं पाहिजे. मग सारंग सांगायचं कोणाला हा मोठा प्रश्न असतो. ऐश्वर्याने तर सांगितलेलं असतं घरात कोणालाही सांगायचं नाही. आणि त्याचबरोबर तो विचार करतो आणि तो ठरवतो. ते म्हणतो की आता ही गोष्ट मी नानांना न सांगता मी सौमित्र दादाला सांगतो. आणि मग तो सौमित्र दादाकडे जातो आणि त्याला सांगू लागतो की सौमित्र दादा, कंपनीला गरज होती म्हणून मी आपला आशीर्वाद बंगला गहाण ठेवलेला आहे. इकडे आता ऐश्वर्याचे ओवीला उडवण्याचे प्लॅन सुरू असतात आणि त्याचवेळी सारंगने ही गोष्ट ऐश्वर्या नाही हे बघून सौमित्रला सांगितलेलं असते. आणि सौमित्र म्हणतो की अरे सारंग, तुला कळतंय का तू काय केलंस? हे आपलं घर, अरे मला बोलायचं होतं, पैसे कमी होते, आपण काहीतरी केलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो की ते ऐश्वर्याचे डॅडा होते ना, त्यांनी मला सांगितलं आणि मग मी हा डिसिजन घेतला. ते त्या माणसाला घेऊनच आले होते, मग मी ठरवलं. आणि सारंगने हे या सौमित्राला सांगितलेलं असतं. सारंगला सौमित्र विचारतो, तुला नक्की काय करायचं होतं सारंग? तेव्हा तो सांगतो की ऋषिकेश दादाने जसं ॲप काढलं आहे ना, तसं ॲप मला काढायचं होतं आणि त्याचबरोबर ते ॲप मला काढायचं होतं म्हणून मी हे कर्ज घेतलेलं आहे. तेव्हा सौमित्र डोक्याला हात लावतो. सौमित्र म्हणतो, तुला कळतंय का मूर्खच निघालास तू? अरे तुझ्या लक्षात आलं आहे का सारंग? अरे ते ॲप काढायला काहीही पैसे लागत नाहीत. ते ॲप तर जानकी वहिनीला मी काढून दिलेलं आहे आणि तू त्याच्यासाठी पैसे दिलेले आहेत. तेव्हा सारंगला खूप मोठा धक्का बसतो. सारंगला कळतं की ह्यामध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि सारंग मात्र भयानक घाबरलेला असतो. इकडे ऐश्वर्या ही आता ओवीला मारण्याच्या प्लॅनची फुल तयारी करत असते आणि त्याचबरोबर तिच्या डॅडाला सांगत असते की काहीही झालं तरीही आपण त्या ओवीला संपवायचं आहे, म्हणजे संपवायचं आहे. इकडे ओवी त्याचबरोबर सुमित्रा आता दोघीजणी निघालेले असतात. सुमित्रा म्हणालेली असते की नानांना पण आपण पतंग उडवायला घेऊन यायचं आहे बरं का ओवी. आणि ओवी पण खुश झालेली असते. ओवी पण म्हणत असते की हो आजी, कारण नानाही आपल्यासोबत असणार आहेत आणि नानांनाही आपण आता उद्या बाहेर घेऊन जायचं आहे, हे ओवीने आणि सुमित्राने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर सुमित्राचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही नानांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट चुकीची होऊ द्यायची नाही. आणि ऐश्वर्या ओवीला म्हणत असते, हो का, पतंग उडवणार आहे का? उडवा उडवा, पतंग उडवा, असं म्हणत ती बोललेली असते. बिचाऱ्या ओवीला पण प्रश्न पडलेला असतो की ही ऐश्वर्या आंटी माझ्याशी एवढी छान कशी काय वागलेली आज? नक्की दिवस कुठं उगवला आहे? कारण ओवीला पण सगळ्या गोष्टी कळत असतात. ओवी काही लहान नसते. कोण घरातलं कसं वागतं, परकं कसं वागतं, ह्या गोष्टी तिलाही चांगल्याच कळत असतात. आणि त्याचबरोबर
इकडे ओवी घरी येते, घरी सगळ्यांना सांगू लागते आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेशला एक गोष्ट कानावर आलेली असते, ती म्हणजे सारंगने आशीर्वाद बंगला घाण ठेवलेला आहे. आणि ऋषिकेश आणि सुमीकडे जानकीला धक्का बसलेला असतो. आणि त्याचवेळी आता इकडे ऋषिकेशने काही माणसं कामाला लावून ही बातमी खरी आहे का, नक्की कोणाकडे ठेवलेलं आहे, किती कर्ज घेतलेलं आहे, हे सगळं ते पेपर शोधायचं काम सुरू केलेलं असतं. आणि ऋषिकेश त्याच टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला ही गोष्ट अजून त्याने जानकीला सांगितलेली नसते. त्यालाही टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय होत आहे, या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे, हा प्रश्न ऋषिकेशला पडलेला असतो. कारण सारंग तर मूर्खात निघालेला आहे, त्याला काडीची अक्कल नाही आणि त्याच्यामुळं इतकी वाईट गोष्ट घडणार आहे की ज्याच्यामुळं लक्षातही येत नाही की ह्या सारंगने काय करून ठेवलेलं आहे. आणि इकडे घरातले सगळेजण खुश असतात, कुणाला काहीही माहिती नसतं, त्यांच्या डोक्यावरचं छप्पर आता जाणार आहे या गोष्टीची जाणीवही कोणाला नसते. सगळे खुश आहेत आणि त्याचबरोबर ऋषिकेशला मात्र ही कुणकुण लागलेली असते. आणि ऋषिकेश जेव्हा पूर्ण बातमी चेक करतो तेव्हा मात्र ऋषिकेशच्या लक्षात येतं की हा सगळा गोंधळ झालेला आहे. आणि मग आता पैसे तर घेतलेले असतात सारंगने आणि घर तर घाण ठेवलेलं असतं, किती व्याज, काही माहिती नसतं. आणि त्याचबरोबर सारंग आता रस्त्याने निघालेला असतो. ओवी मात्र लहान बिचारी तो पतंग उडवण्यासाठी रस्त्याने धावत असते आणि तिच्या मागे गाडी असते, ती म्हणजे सयाजीची. सयाजी गाडी थांबवायला तयार नसतो आणि तेवढ्यात सारंग येतो. सारंग पाहतो त्या गाडीमध्ये ऐश्वर्याही बसलेली आहे. ओवी रस्त्याच्या कडेने पळत आहे आणि तिच्या मागे गाडी घेऊन ऐश्वर्या आणि सयाजीराव धावत आहेत, हे सारंगच्या लक्षात येतं. आणि सारंग मात्र जातो समोर आणि पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्या क्षणी तो ओवीला तिथून खेचून घेतो. तिकडून जानकी वहिनी ओरडत असते. जानकी वहिनीलाही ओवीची काळजी असते. जानकी वहिनी ओवीसाठी अगदी कासावीस झालेली असते, ही गोष्ट सारंगच्या लक्षात येते. आणि सारंग मग ओवीला वाचवण्यासाठी पुढे धावतो. आता सारंगने ओवीचा जीव तर वाचवलेला असतो, परंतु घडतं मात्र वेगळंच. काहीही झालं तरीही या सगळ्याचा त्रास घरातील सगळ्यांनाच झालेला असतो. सारंग घरी येतो, ऐश्वर्याला जाब विचारतो आणि म्हणतो की तुम्ही मला जे करायला लागले, घर घाण ठेवायला लावले, ती गोष्ट मला पटलेली नाही. पण त्याहीपेक्षा घडतं इकडे वेगळंच, कारण तो जो माणूस असतो ज्याने पैसे दिलेले असतात आणि कर्ज दिलेलं असतं, तो माणसांना घेऊन सयाजीकडे येतो आणि सयाजीला म्हणू लागतो की तुम्ही जे घर आम्हाला दिलेलं आहे ते ऑलरेडी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे आणि तुम्ही आम्हाला घर सांगितलेलं आहे ते सारंग रणदिवेंच्या नावावर आहे, त्यांच्या सह्या करून दिलेलं आहे. आत्ताच्या आत्ता मला माझे पैसे हवे आहेत आणि तेही व्याजासकट, असं म्हणत तो भयानक चिडलेला असतो. आणि त्याने गुंड आणलेले असतात. सयाजी त्याला उलट बोलतो तर सयाजीची त्याने कॉलर पकडलेली असते. मान मोडेपर्यंत सयाजीला मारलेलं असतं. सयाजी मात्र जाम घाबरलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सयाजीला प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे सयाजी घाबरलेला असतो. तो ऐश्वर्याला कॉल करतो आणि म्हणतो की आपण पूर्णपणे फसलेलो आहोत, कारण तुझ्या लक्षात येत नाही. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तो जो बंगला आहे तो ऐश्वर्या तुझ्या नावावर नाही. अजूनपर्यंत ओरिजिनल पेपर आपल्या हातात आलेले नाहीत आणि आपण यामध्ये पूर्णपणे अडकलेलो आहे. आता जामीनदार म्हणून मी सही केलेली आहे, ते सगळे पैसे तो माणूस माझ्याकडून वसूल करून घ्यायला निघालेला आहे. आणि आता इकडे सारंगच्या विरोधात रचलेला डाव हा पूर्णपणे अंगलट सयाजीचा आलेला असतो आणि त्यामध्ये सयाजी पूर्णपणे अडकलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.